नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आपली अशी सुंदरशी रोजची देवपूजा पण झाली आहे. तर आज मी तुम्हाला नवरीचे ब्लाऊज कसे शिवले, काय काय डिझाईन टाकले आहे ते ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले हे एक बोटनेक ब्लाऊज शिवलं आहे आणि याची कटिंग पण दाखवली होती मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये. तर छोटासा गळा घेतला आहे, वरती बटन टाकलं आहे आणि बाहीला पण आहे ना असे मध्ये कट टाकून आणि 2 बटरफ्लाय बनवले बाहीला आणि असं सुंदरसं साधं सिम्पलचं ब्लाऊज बनवलं आहे. पुढच्या साईडला पानगळा टाकला आहे. तर यावरची साडी ना डार्क राणी कलरची होती. तर अजून एक दुसरं ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. तर हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे. तर हे आरीवर्कचं ब्लाऊज म्हणाल ना तर म्हणजे पीस खूप सुंदर, साडी खूप सुंदर आणि पण आहे ना वर्क वगैरे सुंदर, पण इतका पीस कमी होता. तर ॲडजस्ट करून करून म्हणजे अक्षरशः तुकडे करून कटोरी पुढची जॉईंट केलेली मी 3 तुकडे जॉईंट केले तेव्हा ती कटोरी बसली आणि लटकन बनवायला सुद्धा कपडा नव्हता असा हा पीस होता. तर हे पण बरंचसे ॲडजस्ट करून शिवलं आहे. आणि हे जे आहे ना हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. घागऱ्यावरचं आहे ना ब्लाऊज कसं शिवलं ना फक्त छोटी स्लीव्जमध्ये पण छान दिसतं, त्याला फक्त पाईप लेस टाकली पाहिजे आणि बॅक साईडला पण हा गळा घेतला आहे. तर मी तुम्हाला हे घागऱ्यावरचा पीस पूर्ण दाखवला होता की तो खूप मोठा गळा होता. मग तो पूर्ण कट करून आणि छोट्या मापात करून आणि हिचं म्हणजे 28चंच पॅटर्न आहे, अगदी बारकी नवरी होती. मग तिचं पण ब्लाऊज असं शिवलं आहे. घातल्यावर खूप सुंदर बसलं. आणि हे एक ब्लाऊज तर शिवल्यानंतर हे तुम्हाला मी दाखवलंच होतं एका व्हिडिओमध्ये. तर हे पण छान आहे. फ्रंट साईड हुक आहे आणि बॅक साईड असा गळा घेतला आहे. म्हणजे आपण असं पण शिवू शकतो बोटनेकमध्ये, कारण की बोटनेकमध्ये बॅकच हुक आले पाहिजे असं काही नाही, फ्रंट हुक पण आपण टाकू शकतो. आणि मी याला फ्रंट हुक टाकले आणि असा हा गळा घेतला आणि छोटेसे वरती लटकन बनवून टाकले. आता हे नवरीचे ब्लाऊज तर झालेले, पण बाकी जे कस्टमरचे जे ब्लाऊज आहे ना तर जवळजवळ 23 ब्लाऊज आहे सगळे अजून मला शिवायचे. तर 23 ब्लाऊजमधून आत्ताशी हे पहिलंच ब्लाऊज हातात घेतलं आहे. म्हणजे 3 नवऱ्या काढून आणि बाकीचे हे जे नवरींच्या घरचे ब्लाऊज होते ना तर ते घेतले आता मी शिवायला. तर हे रात्री सर्व ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहे. तर ब्लाऊज शिवताना आहे ना बऱ्याच ताई म्हणतात की ताई कटोरी लहान मोठी होते किंवा जोडताना कटोरी साईड पीस जोडला की एखादा भाग कमी जास्त होतो. तर वरच्या साईडनी जर कटोरी जर जोडत आला ना तर खाली जो भाग उरतो ना थोडाफार अर्धा इंच पर्यंत जर उरला तर कट करू शकतो आपण, पण जास्त जर उरला तर मग तुमचं काहीतरी कुठंतरी पॅटर्न चुकत असेल आणि मग त्यामुळे ना पॅटर्न पण व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. आपलं जर ब्लाऊज जर परफेक्ट येण्यासाठी ना पॅटर्नच महत्त्वाचं आहे, कारण पॅटर्नमध्ये जर थोडीफार जरी इकडे तिकडे काही झालं तरी पूर्ण ब्लाऊज पण बिघडतं आणि कटिंग पण करताना शिवताना मग आपलं व्यवस्थित जमत नाही. मला तर माझ्याच हातची कटिंग आवडती, मला कोणाच्याच हातची कटिंग पण आवडत नाही आणि ब्लाऊज पण शिवलेला आवडत नाही असं आहे. मग त्यामुळे मी आहे ना स्वतःच सगळं कटिंग करून घेते. पण एखाद्या वेळेस वाटलं क्लासच्या मुली असल्या तर मी त्यांच्याकडनं अस्तर फक्त अस्तरच जोडायला सांगते, बाकी कुठलाही काही जोडायला नाही सांगत. कारण की कसं टिपा पण जी टिप मारतो ना आपण ब्लाऊजला फिनिशिंग येणे म्हणजे शिवतो ना तर ती टिप पण सरळ आली पाहिजे आणि जर तीच टिप जर वाकडी तिकडी अशी व्यवस्थित जर नाही आली तर तिथं पण ब्लाऊजचा लुक बदलून जातो आणि कुठंतरी असं तिरपं तारपं ओढल्यासारखं दिसतं. आणि ह्या मशीनवर कसं असतं टीप एकदम सॉफ्ट येते आणि एकदम व्यवस्थित येते ह्या मशीनवर टीप. म्हणजे बॉबिन जर भरली ना तर एकदम व्यवस्थित सरळ टीप येते आणि बॉबिन जर आपली अशी खालीवर जर धागा ओढल्या गेला तर व्यवस्थित टीप येणार नाही. आता हे पण ब्लाऊज झालं आहे तयार. तर याला मी असे बॅक साईड असं टाकलं आहे आणि अजून तिथं मला बटन वगैरे टाकायचे, याला लटकन बनवायचे, पण आत्ताच लगेच शिवून झालं आणि लगेच तुम्हाला दाखवलं. तर प्रत्येक ब्लाऊजला आहे ना मी अशी चिठ्ठी लावून देते, कारण की चिठ्ठी लावली का मग आता हे ना हे जे ब्लाऊज आहे ना ते यासारखेच जवळजवळ 7 ब्लाऊज एकसारखेच ब्लाऊज आहे आणि मग ते कसं एकसारखे माप आहे, थोडंफार बदल आहे. काहींचं 32चं पॅटर्नचं, काहींचं 36चं पॅटर्न आणि काही तर भरपूर मोठे आहे. मग त्यामुळे प्रत्येक ब्लाऊजला चिठ्ठी टाकून ठेवली आहे.
आणि नंतर कसं घ्यायला जर आले ना खूप काही गडबड होते, मग शोध मग असं लक्षात पण नाही राहत. मला तर असं आहे, रात्री जरी ब्लाऊज कटिंग करून ठेवले ना तर माझ्या काहीच लक्षात राहत नाही. सकाळीच दिवस उगला की सगळं विसरून जाते असं आहे. कारण खूप कामाचा खूप लोड आहे सध्या. तर म्हणजे बघा आता बॉबिन कशी भरली ते दाखवते. ह्या मशीनचा हाच म्हणजे एक खासियतच म्हणते मी. इतकी छान बॉबिन भरल्या जाते, आपल्याला काहीच करावं लागत नाही, फक्त अटकवायची आणि फक्त खाली दाबलं पॅन्डेल की व्यवस्थित अशी अगदी बॉबिन एकदम छान अशी भरल्या जाते. मग त्याने पण टिप मस्त येते. मला त्याच मशीनची सवय झालेली आहे. आणि आता बघा ते ब्लाऊज शिवतच होते तर दिवसभर कस्टमर पण इतकं असतं ना, कोणी म्हणतं अर्जंट लगेच साड्या पिको करून द्या, कोणी म्हणतं लगेच फॉल पण करून द्या. आणि समजा एखादं कस्टमर आलं तर त्यांना माप घेणं, ब्लाऊज शिवायला टाकणं याच्यात पण खूप वेळ जातो निघून. आणि कसं असतं, ह्या सिल्क साड्या आहे ना लगेचची लगेच पिको करून दिल्या का त्या बरं पडतं. कारण की इथं आहे ना इतक्या साड्या आहे ना, म्हणजे खूप साड्या आहे. आणि मग त्या जर दुसऱ्या आज जर टाकून गेल्या आणि परत एकत्र जर सगळ्या साड्या होऊन गेल्या ना तर त्या साड्या ओळखू पण येत नाही कोणाच्या कोणत्या साड्या आहे. मग त्यामुळे म्हटलं चला आपण चलू एकच साईड पिको होता. तर एक साईडचे मी 10 रुपये घेते आणि 2 साईड जर पिकोचे जर राहिले तर 20 रुपये घेते. आणि पिको फॉल जर करायचा असेल तर 80 रुपये घेते. असे आमचे इकडे रेट आहे. तर तुमच्याकडे पण असेच रेट असतील. कारण की पिकोला आहे ना जास्त दोरा लागतो, टिपपेक्षा पिकोला जास्त दोरा लागतो. आणि पिको पण एकदम छान असं व्यवस्थित येतो ह्या मशीनवर. आणि मशीनचं कसं असतं, एक हाती वापर राहिला की मशीन पण चांगली चालते. आणि माझं कसं होतं, कधी कधी मध्ये मध्ये ना काय व्हायचं, इकडे पिकोला बसायचं कंटाळा करायची मी. मग ज्या क्लासच्या मुली आहे ना त्यांना सांगायची का द्या पिको करून. मग त्यांचं कसं दोरा अडकणं आणि साडी व्यवस्थित ओढणं नाही आणि मध्येच खेचल्या जायची ती साडी. मग त्यामुळे ना मशीनची पूर्ण सेटिंग बिघडून जाते. एखाद्या वेळेस जरी आपण बसलं ना तर पिकोच व्यवस्थित येणार नाही. आणि आता सध्या तर खूप साऱ्या साड्या राहत्या पिको फॉलच्या. त्यामुळे ना मग आपल्याच हाताने स्वतःच्या हाताने थोडा 10 मिनटं वेळ काढून जर करून दिल्या ना तर मग ते एक टेन्शन कमी होतं. आता भरपूर साऱ्या साड्या अजून काढायच्या आहे, पण ज्या साड्या काढल्या ना तर तेवढ्यांवरचे ब्लाऊज अजून मला शिवायचे बाकी आहे. आता ते पण आता रात्री मी 10 ब्लाऊज कटिंग झाले, आता ते पण आता एक 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 चालू आहे शिवायचं काम. आणि याचं कसं असतं पिको फॉलचं, तरी हे चालू चालू करून देता येतं. किंवा वेळ जर नसला किंवा अर्जंट कस्टमर आलं तर ब्लाऊज तयार असलं की नुसती पिको करून पण साडी म्हणजे अर्जंटमध्ये घालता येते. मग त्यामुळे ना पिको फॉलसाठी मग एवढं काही म्हणजे घाई करत नाही मी. वेळ असला तर मग मी साड्या पिको फॉलला मी स्वतःच करून घेते. आता हे जे ब्लाऊज आहे ना तर आता हे त्यातलेच ब्लाऊज आहे. दिवसभराचे माझे 7 ब्लाऊज शिवून झाले आणि दिवसभर कस्टमर सांभाळून. कोणी कटिंग पण केलेली नव्हती ब्लाऊजची, मी स्वतः कटिंग केलेली, अस्तर पण कोणी जोडलेलं नव्हतं. तर हे जे ब्लाऊज आहे ना हे 38 छातीचं पॅटर्न टाकलेले आहे ब्लाऊजला. 38 छातीचं ब्लाऊज आहे हे. आणि उंची पण आहे ना 16 टाकली आहे. उंची जास्त असली की मग ब्लाऊज आहे ना व्यवस्थित येतं आणि तरगत पण नाही. ह्या ताईंनी ना पहिलंच म्हणजे भरपूर दिवसाचं बाहेर आपल्याकडे ब्लाऊज नव्हतं त्यांचं, पण त्या दिवशी ना 15-1 दिवस झाले तेव्हा अर्जंट एक ब्लाऊज शिवून दिलं होतं. आरी वर्कचं ब्लाऊज होतं आणि अजिबात बसत नव्हतं. आणि हाईट तर एवढी आणि माप पण भरपूर मोठं होतं, पण ते खूप ॲडजस्ट करून शिवलं. म्हटलं बसतं का नाही पहिलंच कस्टमर आणि खूप असं रिक्वेस्ट करत होत्या की द्या शिवून. आणि त्यांना ते ब्लाऊज इतकं आवडलं ना, तर त्यांच्याच घरातले आता हे एका नवरीचे आणि 23 जे ब्लाऊज आहे ना ते त्यांच्याच घरातले सगळे. म्हणजे असं आहे, आपण एक कस्टमर घेतलं म्हणजे मी नाहीच बोलत होती, त्यांना म्हटलं होणार नाही. त्यामुळे ताई मला एकच ब्लाऊज शिवून द्या, जास्त नका शिवून देऊ. मी खूप लांबून आली आहे आणि मला खूप ठिकाणी कळालं की वडाळीमध्ये सगळ्यात लास्टच्या केद्राई रोडला सगळ्यात शेवटचं दुकान म्हणजे त्या ताईंचंच आहे आणि तिथे एक ब्लाऊज शिवून बघा. असं म्हटल्यावर कुठं राहवतं, म्हटलं नको चला आता एवढ्या लांबून जर आपलं नाव हे करून आलंय त्या, तर म्हटलं घेऊ. आणि तेच एक ब्लाऊज शिवल्यानंतर त्यांना इतकं आवडलं ना, म्हणजे मला शिवेपर्यंत इतकी धाकधूक होती. त्या आरीवर्कचा गळा व्यवस्थित बसत नव्हता, यांची उंची पण 16 आणि ब्लाऊजचं माप पण 38 छातीचं पॅटर्न. आणि मग असा सगळा गोंधळ करून कसं तरी ते ब्लाऊज शिवलं. पण ते एक ब्लाऊज शिवल्यामुळं
एक नवरी आणि 23 ब्लाऊज एकाच म्हणजे त्यांच्या जावांचे असे घरातले ब्लाऊज होते सगळे. आता तेच कटिंग करते आणि हे जे ब्लाऊज आहे ना त्याच ताईंचे ब्लाऊज, हे 3 पण ब्लाऊज त्यांचेचे आणि अजून बाकीचे काही ब्लाऊज असे भरपूर सारे ब्लाऊज आहे. आता हे पण आता कटिंग करून घेते. आणि हे मोठ्या मापाचे आहे ना, माझ्याकडे अस्तर आहे, अस्तर राहिले की ताग्यातले मग ते परवडतं मग. आणि ताग्यातलं अस्तर आहे ना कुठं जॉईंट द्यायला लागत नाही, कुठं काहीच नाही. आणि मोठा तागा फाडून घेते आणि मग आपल्याला किती मोठं माप असलं, बाही किती छोटी मोठी असली तरी पण ब्लाऊज व्यवस्थित बसतं. तर हे बघा आता हा पीस आहे हा. तर हे असे हे ब्लाऊज पण आता काही साड्यांमधले ना पीस छोटे असतात, काही मोठे असतात, पण हा जो पीस आहे ना सगळ्या साड्यांमधले एकसारखे पीस होते. तर हे सगळे एकदम छान ब्लाऊज होते आणि पीस पण खूप मोठे. कसंही ब्लाऊज टाका, कितीही मोठं मापाचं टाका तरी ब्लाऊज बसत होतं. पण हा जो एक ब्लाऊज आहे ना आता राणी कलरचा टाकला हा, तर यामध्ये ना ना बाई बसत होती व्यवस्थित, ना कुठलाही पॅटर्न व्यवस्थित बसत होता. कसं तरी म्हणजे बाहीला तर दोन्ही पण साईडने जॉईंट द्यायचं होतं, पण जॉईंटला पण कपडा नव्हता राहिला. आणि छोट्या छोट्या पट्ट्या जॉईंट करून आणि मग मी तो ब्लाऊज पण तयार केला आहे. म्हणजे काही ब्लाऊज पीस पण अशा असतात की आपल्याला असं वाटतं की साडीतले ब्लाऊज पीस सगळेच मोठे असतात, पण पहिले म्हणजे पहिले खरंच खूप मोठे ब्लाऊज पीस यायचे, पण आता खूप छोटे ब्लाऊज पीस येतात. आणि त्यात पायपिंग पट्ट्या, परत लटकन बनवायचे असले तर त्यामध्ये चेक्स तरी पाहिजे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.